रिले भरती 2026 असिस्टंट लोको पायलट ALP ची 11,000 पेक्षा जास्त जागांसाठी वॅकन्सी आलेली आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे 2026 मध्ये याचा एक्झाम पॅटर्न बदललेला आहे. याच्या CBT 1 चा अभ्यासक्रम आणखी सोपा झालेला आहे. पास होणं आपल्यासाठी आणखी सोपं झालेलं आहे. हा जो एवढा मोठा बदल आहे त्याच्याविषयी मी तुम्हाला डिटेलमध्ये माहिती सांगणार आहे आणि आपल्या मराठी मुलांसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. म्हणून या व्हिडिओची लिंक तुमच्या 3 मित्रांपर्यंत जरूर शेअर करा. तर मित्रांनो लक्षात घ्या, नुकतंच जे आहे तर ते 11,127 पदांसाठी जे आहे तर ते इथं जाहिरात जी आहे तर ते आपल्याला इथं आलेली दिसते. आता 11,700 पद हे जे आहे त्याच्याविषयी मी डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलेला आहे. कोण फॉर्म भरू शकतं कोण नाही भरू शकत तो आलेला आहे 11,127. तुम्ही हे पाहू शकता. आता याचे 15 मे पासून अर्ज सुरू झालेले आहेत. फॉर्म कसा भरावा एकदम थोडी डिफिकल्ट प्रोसेस आहे, त्याचा डिटेल व्हिडिओ मी बनवलेला आहे, तो तुम्ही पाहून घ्या एकदा. 14 जून पर्यंत फॉर्म भरू शकतात, 16 जून पर्यंत शुल्क भरू शकतात आणि 17 ते 26 जून मध्ये ज्या काही तुमच्याकडनं चुका वगैरे झाल्या असतील त्या चुका तुम्ही क्लिअर करू शकतात. 15 मे पासून फॉर्म स्टार्ट झालेले आहेत, याचे फॉर्म भरणं सुरू झालेले आहे. आता लक्षात घ्या, याची जर आपल्याला तयारी करायची असेल तर त्याच्यासाठी आपण एक बॅच लॉन्च केली मित्रांनो, PYQ पायलट बॅच. आता तुम्हाला रेल्वेचा पायलटच बनायचं आहे तर त्याच्या PYQ ची तयारी महाराष्ट्रात फक्त 1 रुपयात तुमच्याकडून करून घेणार आहे. मागच्या वर्षी जे झालेले होते 25चे आणि 24चे लेटेस्टचे जेवढे काही प्रश्न असतील, फॉर एक्झाम्पल बघा हे एवढे आता झालेले 25चे, हे झालेले 24चे, एवढे सगळे जे पेपर्स आहेत या पेपरच्या PDF पण उपलब्ध करून देईल, परंतु याच्या एक एक प्रश्नाचं डिटेल सविस्तर विश्लेषण तुम्हाला उपलब्ध करून देईल, ते 1 रुपयात. लक्षात घ्या. पण ते कोणासाठी? पहिल्या 1,000 स्टुडंटसाठी, नंतर ती 99 रुपये प्राइस आम्ही करणार आहोत. आणि याच्या CBT 1 ची पूर्ण ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच अवेलेबल आहे इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरून, ती देखील तुम्ही जॉईन करू शकता. आता लक्षात घ्या याच्यामध्ये बदल काय आहे मित्रांनो. बघा याच्याचे टप्पे समजून घ्या. पहिला जो टप्पा आहे तो आहे CBT 1 चा, दुसरा आहे CBT 2 चा, त्याच्यानंतर CBAT डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अँड मेडिकल व्हेरिफिकेशन. याच्यातला जो पहिला टप्पा आहे ना, बदल या पहिल्या टप्प्यात झालेला आहे मित्रांनो. आता या तिसऱ्या टप्प्यात पण झालेला आहे, पण त्याच्यावर मी एक सेपरेट व्हिडिओ घेऊन येतो, निकाल कसा लागणार, कारण की ते समजवायला गेलं तर पुन्हा हा व्हिडिओ मोठा होऊन जाईल. CBT 1 चा आता 2025 चा मी तुम्हाला पॅटर्न दाखवतो. 2025 मध्ये किती विषय होते? 4 विषय होते. किती? 4 विषय होते. बघा, मॅथमॅटिक्स, मेंटल ॲबिलिटी, जनरल सायन्स आणि जनरल अवेअरनेस. तर जनरल अवेअरनेस मध्ये बघा करंट अफेअर्स, सायन्स अँड टेक्नॉलॉजी, स्पोर्ट, कल्चर, पर्सनॅलिटी, इकॉनॉमिक्स, पॉलिटिक्स आणि अदर सब्जेक्ट्स ऑफ इम्पॉर्टंट. म्हणजे जनरल अवेअरनेस मध्ये काय विचारतील याचा काहीच भरोसा नव्हता. जनरल अवेअरनेस खूप मोठा सब्जेक्ट जो आहे तर तो होता. आणि अब देखो 2026 चा पॅटर्न, 3च विषय ठेवले जातात, फक्त 3 विषय. एक विषय गायब केला, मॅथमॅटिक्स, मेंटल ॲबिलिटी अँड जनरल सायन्स. जनरल सायन्स मध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, लाईफ सायन्स, ते पण 10वी लेवलचं. एक विषय गायब केला मित्रांनो डायरेक्ट, जनरल अवेअरनेस, GS, GK, GA हा विषयच गायब करून टाकला. म्हणजे आपल्याला अभ्यासाला आणखी सोपं केलं ना त्यांनी. ALP चा आणखी सोपं करून टाकला अभ्यासाला. पहिले 4 विषय अभ्यासावे लागायचे. जनरल अवेअरनेस होता, त्याच्यामध्ये करंट अफेअर्स, पॉलिटी, हिस्ट्री, जिओग्राफी काय विचारतील काही अंदाज नव्हता, तो विषयच गायब केला. आता काय उरलं? फक्त मॅथमॅटिक्स, मेंटल ॲबिलिटी, जनरल सायन्स, हे 3च विषय जे आहेत तर ते आपल्याला इथं पाहायला मिळतात. म्हणजे फायदा झाला. 60 मिनिटं असतील, 75 प्रश्न असतील, 75 गुण असतील, 75 MCQs असतील. याच्यासाठी TCS ही कंपनी पेपर घेते. TCS चा पॅटर्न असणार आहे 1/3 नेगेटिव्ह मार्किंग सिस्टीम असणार आहे. ही CBT 1 जी असते ना, ही फक्त तुम्हाला पास करावे लागते मित्रांनो, म्हणजे चांगला कट ऑफने पास करावे लागते. याचा तुमचा फायनल सिलेक्शन मध्ये काहीच रोल नसतो. ओके, फायनल सिलेक्शनच्या क्रायटेरियामध्ये पण बदल झालेले, ते पण तुम्हाला सांगायचं आहे, पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येतो. याचा बघा हा डिटेल अभ्यासक्रम आहे. बघा मॅथ मध्ये कोणते कोणते टॉपिक दिलेले, नंबर सिस्टीम, बोर्डमॉस, डेसिमल अँड फ्रॅक्शन, LCM, रेशियो प्रपोर्शन, पर्सेंटेज, मेन्सुरेशन, टाइम अँड वर्क, टाइम अँड डिस्टन्स, सिंपल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट, प्रॉफिट लॉस, अल्जेब्रा, जॉमेट्री, ट्रिग्नोमेट्री, एलिमेंटरी स्टॅटिस्टिक, स्क्वेअर रूट, एज कॅल्क्युलेशन, कॅलेंडर, पाईप अँड सिस्टम. बघा हे मेंटल ॲबिलिटीचे हे सब्जेक्ट, वाटल्यास एकदा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता. बघा हा परत मेंटल ॲबिलिटीचा. आणि सायन्स मध्ये फक्त फिजिक्स, केमिस्ट्री, लाईफ सायन्स एवढं आपल्याला विचारलं जातं, तेही 10वी लेवलचे NCERT लेवलचं आपल्याला इथं जे आहे तर ते इथं विचारलं जातं. आणि याची CBT 1 आणि CBT 2 या दोघांची कंबाईन पण तुम्ही तयारी करू शकता इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर. ITचे विविध ट्रेड, फिटर, मेकॅनिकल, ट्रॅक्टर, मेकॅनिक, टर्नर, मशिनिस्ट, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिस्ट, इलेक्ट्रिशियन, वायरमन, रेफ्रिजरेशन या सर्वांसाठी ऑनलाईन बॅच अवेलेबल आहे. इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही या बॅचेसला एनरोल करू शकतात. मित्रांनो या चॅनलवर मी तुमच्यासाठी ALP चे प्रॉपर सिरीज घेऊन आहे, ज्याच्यामध्ये एका बाजूला तुम्हाला कंटेंट बघायला मिळेल, डेली काहीतरी चांगले प्रश्न तुमच्यासाठी असतील आणि सोबत मी तुम्हाला मराठी मुलांना चांगली इन्फॉर्मेशन मिळावी या सर्व गोष्टी सांगणार आहे. म्हणून तुम्ही आपल्या या चॅनलला आजच जॉईन करून ठेवा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.